नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्वपरीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा। अगोदर आपण इतिहास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। कृती क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 3 गुणांसाठी। पहिले विधान, कोलकाता येथील डॅश डॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय। त्याचा ड पर्याय बरोबर आहे, भारतीय संग्रहालय। दुसरे विधान, 29 ऑगस्ट हा दिवस डॅश डॅश यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो। त्याचा क पर्याय बरोबर आहे, मेजर ध्यानचंद। तिसरे विधान, इसवी सनाच्या 12व्या शतकात डॅश डॅश याने लिहिलेला राजत रंगिनी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। त्याचा ब पर्याय बरोबर आहे, कलन। ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे। खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। जो पहिला गट आहे त्यातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स त्या ठिकाणी गांधीनगर आहे, योग्य उत्तर आहे पाटण। दुसरा गट, दुसऱ्या गटातील चौथ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल त्या ठिकाणी अहमदाबाद आहे, ती जोडी चुकीची आहे। तिसरा गट, तिसऱ्या गटातील पहिल्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। जगाचा नकाशा व पृथ्वीगोल बनविणारा पहिला आरेखक त्या ठिकाणी थॉमस कुक लिहिलेला आहे, योग्य उत्तर आहे गेरहार्ड मर्केटर। कृती क्रमांक 2 अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणत्याही 2 4 गुणांसाठी। आपल्याला त्या ठिकाणी 3 कृती पूर्ण करायला दिलेल्या आहेत, त्यापैकी 2 पूर्ण करायच्या आहेत। पहिली कृती आहे, खालील तक्ता पूर्ण करा। द्वंद्वादी पद्धती हिरोडोटस, वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स, संशोधनात दस्तऐवजांच्या कसून शोधावर भर लिओपोल्ड रांके, स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिमॉ द बोवा। दुसरी कृती आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार। जेम्स मिल, जेम्स ग्रँड डफ, कर्नल टॉड, विल्यम विल्सन हंटर। आणि तिसरी कृती आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। कठपुतली बाहुल्यांचे प्रकार छायाबाहुली, सूत्रबाहुली, हातबाहुली, काठीबाहुली। कृती क्रमांक 2 मधील ब प्रश्न आहे, थोडक्यात टिपा लिहा। कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी। पहिली टीप आहे ॲनालस प्रणाली, 2 खेळ व चित्रपट, 3 ब्रिटिश संग्रहालय। त्यापैकी आपण ॲनालस प्रणाली व ब्रिटिश संग्रहालय या 2 टिपा अभ्यासू। उत्तर, राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले। या विचार प्रणालीलाच ॲनालस प्रणाली असे म्हणतात। ॲनालस म्हणजे वार्षिक इतिवृत्त, घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनालस प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली। दुसरी टीप आहे ब्रिटिश संग्रहालय। 18व्या शतकात लंडन येथे ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना झाली। सर हॅन्स स्लोवन या निसर्गशास्त्रज्ञाने राजा दुसरा जॉर्ज याला दिलेल्या 71,000 वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत। या वस्तूत अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने यांचा समावेश आहे। इंग्रजांनी आपल्या जगभरातील वसाहतींमधून आणलेल्या कला वस्तू, प्राचीन अवशेष या संग्रहालयात ठेवल्याने येथील वस्तूंची संख्या वाढत जाऊन आज मितीस ही संख्या 80 लाख एवढी झाली आहे। भारतातील कोहिनूर हिऱ्यासारख्या अनेक पुरावस्तूही या संग्रहालयात आहेत। कृती क्रमांक 3, खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा। 4 पैकी कोणतेही 2। 1. चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे। दुसरे विधान, पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते।
तिसरे विधान, इतिहासाच्या साधनांचे आपण जतन केले पाहिजे. आणि चौथे विधान, भारतीय ललित कला अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. कृती क्रमांक 4 4 गुणांसाठी आहे. खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आणि प्रश्नांची उत्तरे सुद्धा उतार्यात आहेत. पहिला प्रश्न, ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली कोणते वार्तापत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत? उत्तर, ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायना, डेली ॲक्ट, रोजच्या घटना नावाचे वृत्तपत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. दुसरा प्रश्न, इंग्लंडमध्ये कोणती पत्रके अधूनमधून वाटली जात असत? उत्तर, इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटली जात असत. तिसरा प्रश्न, राजांचे दूत, प्रतिनिधी तसेच प्रवाशांचा वर्तमानासारखा उपयोग कसा होत असे? उत्तर, धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत, ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत. कृती क्रमांक 5 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे ही 6 गुणांसाठी लिहायची आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. कृती क्रमांक 6 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. पहिले विधान, भारतात 26 जानेवारी 1950 पासून डॅश डॅश राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. त्याचा क पर्याय बरोबर आहे संविधानानुसार. दुसरे विधान, स्वतंत्र भारतातील लोकसभेची पहिली निवडणूक 1951-52 मध्ये पार पडली. ड पर्याय बरोबर आहे. कृती क्रमांक 7 खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 विधाने दिलेली आहेत. कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे 4 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिले विधान आहे, देशात काही वेळा प्रादेशिकतेची भावना बळावते. दुसरे विधान, चळवळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाठिंबा आवश्यक असतो. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. लोकांच्या प्रश्नांशी निगडीत असणाऱ्या चळवळीसच लोक पाठिंबा देतात. लोकांच्या हिताच्या समस्या निवडून निश्चित कार्यक्रम ठरवून त्या आधारे जनसंघटन करण्याची गरज असते. यासाठी कोणतीही चळवळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाठिंबा आवश्यक असतो. आणि तिसरे विधान आहे, लोकशाहीत अल्पमतात असणाऱ्यांचे मत विचारात घ्यायचे नसते. उत्तर, हे विधान चूक आहे, कारण लोकशाहीत बहुमताने चालणारे सरकार असले तरीही सर्व जनतेचे कल्याण करणे हा लोकशाहीचा उद्देश असतो. लोकशाही बहुसंख्याक असलेल्यांचेच सरकार असू नये. शासनात सर्वांच्या मतांना महत्त्व असायला हवे. लोकशाही शासनात सर्वांच्या हितासाठी सर्व धर्मीय, सर्व भाषिक व जातीय गटांना सरकारने निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे. म्हणून अल्पमतात असणाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी त्यांचेही मत विचारात घ्यायला हवे. कृती क्रमांक 8 अ खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे 2 गुणांसाठी. एक आहे राजकीय पक्षांची मान्यता आणि दुसरे आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. कृती क्रमांक 8 मधील ब प्रश्न, खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 2 पैकी कोणतीही एक संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे 2 गुणांसाठी. पहिले संकल्पना चित्र आहे, लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. बेरोजगारी, साधन संपत्तीचे असमान वितरण, व्यसनाधीनता, गरीब श्रीमंत वाढती दरी, जातीयता, दुष्काळ. आणि दुसरे संकल्पना चित्र आहे, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे कार्य. जोहड बांधून जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, वनसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन. 2 पैकी कोणतेही एक संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. कृती क्रमांक 9 खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 2 गुणांसाठी. त्यापैकी आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासणार आहोत. संसदेने महिला संबंधी केलेल्या कायद्याचे महिलांना कोणते फायदे झाले? उत्तर 1. महिलांमध्ये निरक्षरता कमी होऊन त्यांना आपल्या विकासाची संधी मिळाली. लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार अशा प्रकारच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत झाली. महिलांना आपले स्वातंत्र्य, आत्मप्रतिष्ठा व आत्मसन्मान जपण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. राजकीय संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवल्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व वाढून देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.